आजचा व्हिडिओ माझ्या त्या सर्व मैत्रिणींसाठी आहे ज्या माझ्यासारखंच घरातील सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून अधिकारी होण्याचं MPSC क्रॅक करण्याचं स्वप्न पाहत आहेत। आज मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे। जर तुम्हाला आयुष्यात खरंच यश मिळवायचं असेल ना, तर घोळक्यात राहणं बंद करा आणि एकटं जगायला शिका। आपल्याला नेहमी शिकवलं जातं की सगळ्यांना सोबत घेऊन चला, सर्वांना खुश ठेवा। पण मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास इतरांना खुश ठेवण्याचा नाही आहे, स्वतःला सिद्ध करण्याचा आहे। पण अनेकदा काय करतो, नातेवाईक काय म्हणतील, शेजारी पाजारी काय म्हणतील, मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये काय चर्चा आहे, हाच विचार करण्यात आपला वेळ आणि ऊर्जा वाया घालवतो। हा घोळका आपल्याला कधीच पुढे जाऊ देत नाही, तो आपल्याला त्याच चौकटीत अडकून ठेवतो। म्हणून मी म्हणेन, काही काळासाठी या घोळक्यातून बाहेर पडा। जेव्हा आपण एकटं जगायला शिकतो ना, तेव्हा आपल्याला स्वतःची खरी ताकद समजते। एकटं राहणं म्हणजे कोणाशी भांडण करणं नाही, तर स्वतःच्या स्वप्नांसाठी एक शांत जागा तयार करणं। जेव्हा तुम्ही एकटा अभ्यास करता, रात्री जागून पहाटे लवकर उठून जेव्हा पुस्तकांमध्ये वेळ घालवता, तेव्हा तो काळ फक्त तुमचा असतो, तुमच्या एकट्याचा असतो। एकटेपणातच खूप ताकद असते। लोकांना वाटेल तुम्ही एकलकोंड्या झाला आहात, तुम्ही बदलला आहात, वाटू दे, काही फरक पडत नाही। पण ज्या दिवशी तुमचा रिझल्ट येईल ना, तेव्हा हीच लोक तुमचं कौतुक करायला येतील। आता ती तुम्हाला नावं ठेवत असतील, पण उद्या टाळ्या वाजवण्यासाठी, तुमच्यासाठी, तुमचं कौतुक करण्यासाठी तीच लोक सर्वात पुढे असतील। ते माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, स्वतःला कमी समजू नका, चौकटी बाहेर पडा। नातेवाईकांच्या चर्चा, मैत्रिणींच्या गॉसिप्स या सगळ्यातून स्वतःला बाजूला करा। डोक्यात राहून वेळ घालवण्यापेक्षा आपल्या अभ्यासाच्या खोलीत बसून स्वतःचं साम्राज्य तयार करा। मी एक गृहिणी आहे, मला माहिती आहे हे सर्व काही सोपं नाही। जेव्हा आपण अभ्यासाला बसतो ना, तेव्हा घरातली कामं आपल्याला हाका मारतात। आपण म्हणतो की हे सगळं कशासाठी चालले, घरातली कामं करून दमायचं आणि मग अभ्यास करायचा। पण तुम्हाला सांगू, तुम्ही जर आज स्वतःसाठी स्टँड घेतला नाही ना, आज अभ्यास केला नाही ना, तर उद्या तुमची ओळख काहीच नसणार आहे। फक्त कुणाची तरी पत्नी, कुणाची तरी आई एवढीच तुमची ओळख असेल, स्वतःचं अस्तित्व काय। म्हणून स्वतःच्या अस्तित्वासाठी अभ्यास करा। आजचा वेळ पुन्हा येणार नाही। खूप मोठी संधी आहे मैत्रिणींनो, खूप छान जागा आलेल्या आहेत। त्यामुळे फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या आणि ह्या घोळक्यातून बाहेर पडा। येणारे 4 महिने फक्त एकटं राहून अभ्यास करा, अभ्यास करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। आणि खरं सांगू का, एकटेपणात खूप मोठी ताकद आहे, कारण हा एकटेपणाच तुम्हाला उद्याचा विजय मिळवून देणार आहे। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त राहा, छान राहा, अभ्यास करा आणि खात पण राहा, आरोग्याची काळजी घ्या।